तर मित्रांनो, आपण मराठीचा 10वीचा बोलतो मराठी या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर हा आपला धडा आहे. इथे आपल्याला मराठी भाषेविषयी महत्त्व सांगितलेलं आहे मराठी भाषेचं आपल्याला. तर आपण स्वाध्याय बघू. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. उत्तर, क्रियापदाशी संबंधी नामाला योग्य प्रत्यय जोडणे. आणि दुसरा आहे, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. मराठी भाषेची श्रीमंती. मराठी रंगाचे शब्दप्रयोग आणि मराठी वाक्प्रचार. प्रश्न 2 आहे, शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. यातून यातून आलेले खूप नवीन माहिती मिळते. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते कळते. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो आणि शेवट कोणत्या अक्षराची शब्दे तोडतो. प्रश्न 3, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली. वाक्प्रचार. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. हवा. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. शब्दकोश. प्रश्न 4, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. एट, डौल, रुबाब, चैन. उत्तर आहे चैन. कारण हे एट, डौल, रुबाब हे एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण चैन हा वेगळा शब्द आहे. कपाळ, हस्त, ललाट, भाल, हस्त. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय, विनोद. संपत्ती, संपदा, कांता, दौलत, कांता. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध, प्रज्ञा. प्रश्न 5, खालील दिलेली अनेकवचनी नामांची एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. रस्ते. रस्ते, रस्ता. हा रस्ता खूप लहान आहे. वेळ. एकवचन, वेळ. वेळ खूप महत्त्वाची असते. भिंती, भिंत. ही भिंत खूप मोठी आहे. विहिरी, विहीर. विहीर खूप खोल आहे. घड्याळे, घड्याळ. तुझी घड्याळ छान आहे. माणसे, माणूस. माणूस हा कुशाग्र बुद्धीचा प्राणी आहे. 6, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पसरवलेली खोटी बातमी. अफवा. ज्याला मरण नाही असा तो अमर, अजरामर. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक. संपादन करणारा, संपादक. स्वमत. स्वमत मी तुमच्यासाठी जितके छोटे करता येईल तेवढे छोटे केले आहे. हे जर तुम्ही परीक्षेत लिहिले तर तुम्हाला जास्त वेळही नाही लागणार आणि पूर्णपणे मार्कही मिळतील. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थछटा सांगा. तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्याचा समजूतदारपणा, त्याच्या विवेकावर बोलण्याचा विश्वास असतो आणि आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजल आणि निष्कपट अर्थ असतोच असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही लक्षात येत नाही. कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते. येथे शहाणे या शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असे म्हणत असतो. गरज असताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मतावर तुमचे मत सुधारण लिहा. गरज नसताना इतर भाषेमधले शब्द. उत्तर, गरज नसताना इतर भाषेमधले शब्द वापरून बोलू नये.
लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. साध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतले अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे. मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात. हे किती छान आहे असे म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असं म्हणलं जातं. कॅलेंडर या शब्दाचा मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येणार नाही. असे अनेक शब्द मुलं इंग्रजी भाषेत सहज सांगतात, पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत नसते. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. त्याचे पुढे जाऊन लेखिका म्हणतात, होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती ही मराठी भाषेची खास शैली आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. खाणे हे एक साधे क्रियापद आहे. खाऊ खाणे, मार खाणे, शपथ खाणे असे अनेक अर्थछटा या शब्दात लपलेल्या आहेत. अशा अनेक विषयांच्या प्रश्नोत्तरांसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.